अगं पायल किती वेळ? बरं चल निघतो मी आता. ऐका ना, मला बोलायचं होतं तुमच्याशी थोडं. काय? बरं बोल, उशीर झालाय मला आता. पुढच्या 2 दिवसात काय माहिती आहे का तुम्हाला? काय म्हणलं? खरंच माहित नाही का? अरे हा त्या विकासच्या घरी जायचं ना, माहित आहे मला. विकासच्या घरी जायचंय. दुसरं काहीच माहित नाही अजून? दुसरं काय? काय? अहो, माझा वाढदिवस आहे, एवढं पण तुमच्या लक्षात नाही का? सॉरी सॉरी सॉरी, गडबडीत विसरलो. काय करायचं आम्ही? माझ्या मित्रांना बोलवायचं का घरी? त्यांची खूप इच्छा होती आपल्या घरी यायची. ते मित्र मला आवडत नाहीत, तू माहित नाही का? लग्नाच्या आधी ठीक होत, इथून पुढे नाव नाही काढायचं. काय करतात नंतर तुझं? नाही म्हणजे काय काम करतात का असंच? असंच कसं? दोघं इंजिनियर आहेत, दोघी जणांचा घरगुती व्यवसाय आहे. एकीचं ब्युटी पार्लर आहे आणि तो एक आहे ना, तो डेकोरेशनचं काम करतो. डेकोरेशनचं का? नाव काय दिलं त्या डेकोरेशन वाल्याचं? अजिंक्य गायकवाड. ओके. ओके. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुला आवड, मी पण आवडलं. संध्याकाळी मी लवकर घरी येतो, आपण हॉटेलला जायचं. ठीक आहे. चला. पायल, अगं आवर ना ग तू अजून. आवर लवकर, आवडते की. जायचं ना आपल्याला. यावर की किती वेळ अजून? हा, आले की. आवडलं? बाहेर दिसते. चला.
तू एक काम कर, तू थांब इथं, मी जाऊन येतो आतमध्ये. हा. काय झालं? अगं नाही एवढं काय खात, लई महाग पण आहे. मला वाटतं घरीच काहीतरी बनवू. चल ठीक आहे. चल जाऊ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Payal. Happy birthday to you. अरे तुम्ही इथं सगळे कसे काय? अगं हो 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 सगळं सांगतो तुला. अगोदर आपण केक कट करून घेऊया. चल बरं. बरं तुम्ही गप्पा मारा, मी खायला आणतो काहीतरी. हा कुठं असतोस? काय पायाच्या बड्डेच्या निमित्ताने आपण भेटलो तरी अरे हो पण हे सगळं तुम्ही केलं कसं काय? त्याचं काय झालं पाहिजे, त्या दिवशी मी मोबाईल बघत बसलो होतो, तर मला कोणाची तरी एक रिक्वेस्ट आली. मी जेव्हा ती डीपी बघितला त्यावेळेस मला तुझा दाजीचा दोघांचा फोटो दिसला. त्यावेळेस मी ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. मग त्याच्यानंतर आमचं मेसेजवर थोडंसं बोलणं झालं. मला दाजी म्हणले की आपण उद्याच्याला समोर समोर भेटू, बोल. मग आम्ही भेटलो, बोललो. त्यावेळेस मला त्यांनी सांगितले की आपल्याला पायलला सरप्राईज द्यायचं आहे. तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्र या आणि आपल्याला तिला अचानक सरप्राईज द्यायचं आहे, काहीच कळू द्यायचं नाही ह्यातलं. आणि असं सगळं ठरवलं आणि हे सगळं असं झालं. तुला खरं सांगू पायल, दाजी खरंच अगं एक नंबर माणूस आहे. त्यांचा तुझ्यावर इतका जी विश्वास आणि इतका जी जीव आहे ना, ते खरंच सांगू शकत नाही मी तुला. माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे हो. काय म्हणली का ग? अहो तुम्ही इथे किचन मध्ये काय करताय? अगं स्वयंपाक करतोय. अहो कायच तिकडं तिकडं माझे सगळे मित्र मैत्रिणी बसल्यातून तुम्ही इकडे किचन मध्ये स्वयंपाक करत बसलाय वे. असं जा, गप्पा मार मस्त जा. नाही चला तुम्ही तिकडं. आले नको, मी करतो स्वयंपाक. जा तू, बऱ्याच दिवसांनी भेटलाय तुम्ही. जा 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 जा, गप्पा मार मस्त होते.
अहो खरंच सॉरी. सॉरी कशासाठी? मी तुम्हाला खूप चुकीचं समजलं. मला खरंच लय वाईट वाटतं. अगं तुझं जर काहीतरी असतं एवढं काय त्यात. आणि हे बघ मी जर तुझ्या जागी असतो ना मी पण हाच विचार केला असता. हो पण तुम्ही माझ्याशी असं का वागला मग? तुला खरं सांगू का मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. आता माझी पद्धत जरा वेगळी आहे बरं का पण मला ना तुला जास्त आनंदात बघायचं होतं. हे बघ पाहिजे तू माझी बायको आहे. माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे पण मला तुझ्यावर कुठल्याच गोष्टीसाठी जबरदस्ती नाही करायची. आणि शेवटी तुझं पण मन आहे ना. आपले मित्रमंडळी नातेवाईक आपल्या जवळची माणसं यांच्यामुळेच आपण खुश राहतो ना. हो खरंच तुमचं बरोबर आहे. तुला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या जर मी तुला जबरदस्तीने करायला लावल्या तर तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम राहील का? आणि हो मी तुमच्या मैत्रीत कधीच आडवा येणार नाही. तुला आवडणाऱ्या गोष्टी तुझे छंद जे तुझ्या मनाला वाटतंय ना ते तू बिनधास्त कर. त्यात माझा तुला पूर्णपणे सपोर्ट आहे. हे बघ पाहिजे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त आपल्या दोघातील विश्वासाला कुठल्याच चुकीच्या गोष्टीमुळे तडा जाणार नाही याची काळजी आपण दोघं घेऊ.